नवरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली माझी विठाई लागो डोळा लागो दे सावराया आली पामरा माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आली पामरा जानी मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग पांडुरंग मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग गंध लल्लाची कस्तुरी गळा गुंफुनी मंजिरी वैकुंठाचा स्वामी हरियाला हा पंढरी सावळा हा माझा राजा आला गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली हिंदू धर्मात जन्मदाती आई आणि दारातील गाई यांना महत्वाचं स्थान आहे. घरातील आईची आणि दारातील गाई यांची सेवा करणे म्हणजेच परमार्थ घडतो. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. याप्रमाणे पंढरपुरातील पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा घरातील जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा. कोणतीही सेवा करताना प्रेम, श्रद्धा, विश्वास महत्वाचा आहे. चारित्र्यवान जगून मिळालेला मानव जन्म सार्थकी लावा असं प्रतिपादन हरिभक्त परायण रघुनाथ महाराज चौधरी यांनी केलंय. नगर तालुक्यातील वाळकी येथे कालभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रघुनाथ महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. यावेळी ते बोलत होते. वाळकी येथील प्रसिद्ध काळभैरवनाथ मंदिर परिसरात भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज शिंदे, लक्ष्मण महाराज पाटील, उद्धव महाराज मंडलिक, बाळकृष्ण दादा वसंत गडकर, बबन महाराज बहिरवाल, वनिताताई पाटील, अक्षय महाराज उगले, रघुनाथ महाराज चौधरी यांची कीर्तन सेवा पार पडली. 40 वर्षांची परंपरा असलेल्या हरिनाम सप्ताहासाठी अर्थदान, श्रमदान, अन्नदानासाठी ग्रामस्थांनी मोठं योगदान केलं. सप्ताहाच्या सांगता प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, सरपंच शरद बोठे, पंचायत समितीचे माजी सभापती रंगनाथ निमसे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, संचालक, ग्रामस्थ व हजारो भाविक उपस्थित होते. हरिभक्त पारायण रघुनाथ महाराज चौधरी यांनी वयाची 105 वर्ष पूर्ण केली असली तरीही कीर्तन सेवेत आजही तरुण कीर्तनकारांसाठी सरस ठरतील अशा मधुर आवाजानं श्रोत्यांचा मनाचा ठाव घेत आहेत. वयानुसार स्मरणशक्ती कमी होत असली तरी याला 105 वय असताना रघुनाथ महाराज चौधरी अपवाद ठरत आहेत. काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थित भाविकांसाठी दररोज होणाऱ्या अन्नदानासाठी ग्रामस्थांकडून अर्थदान होत आहे. दररोज हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला आहे. सप्ताहासाठी अर्थदान, श्रमदानासाठी ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेतलाय. रघुनाथ जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या आज कार्याचे कीर्तन असून या सप्ताहाला 40 वर्ष पूर्ण झाले आहे. गेली 7 दिवस सर्व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. हा सप्ताह चालू असताना गावातील सर्व नागरिकांची मोठी योगदान या सप्ताहासाठी लाभलेली आहे. विशेष करून अन्नदान, अर्थदान व सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे गावातील सर्व तरुण वर्गाने केलेले या ठिकाणी श्रमदान. कारण की
रोज अन्नदान असते. त्या अन्नदानानिमित्त सर्व लोकांपर्यंत वाढपीचे काम या सर्व तरुण वर्गाने केले आहे. विशेष करून मी या सर्व तरुण वर्गाचे आभार व्यक्त करतो. आपण मोलाचे सहकार्य या सप्ताह कमिटीला या सप्ताहामध्ये केले आहे. हा सप्ताह सर्व ग्रामस्थांच्या लोकसभा भागातून संपन्न होत आहे. तरी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण सर्वजण या सप्ताहामध्ये सहभागी व्हायचे व आनंद लुटायचा आहे. हरिनामाचा जगत करायचा आहे. रामकृष्ण. वाळकी गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने 40 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. यंदाचा हा 40वा अखंड हरिनाम सप्ताह जन्मोत्सवानिमित्ताने चालू आहे. या कार्यक्रमामध्ये अन्नदान, अर्थदान, श्रमदान त्याचप्रमाणे अनेक विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी काकडा भजन, त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, नंतर हरिकीर्तन, त्यानंतर हरियागत असे विविध कार्यक्रम असू. शिवाय दररोज अन्नदानाची या ठिकाणी महाप्रसाद म्हणून वाटला जातो. हा महाप्रसाद घेण्यासाठी परिसरातील तसेच गावातील ग्रामस्थ भावी भक्तजन असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नामवंत असे कीर्तनकारांची सेवा या ठिकाणी आयोजित केलेली. त्यामध्ये प्रथम दिवशी ज्ञानेश्वर माऊली शिंदे हिंगोली, दुसऱ्या दिवशी लक्ष्मण पाटील आळंदीचे, तिसऱ्या दिवशी उद्धव महाराज मंडलिक नेवाशेकर, चौथ्या दिवशी वसंत महाराज गडकर कराड, पाचव्या दिवशी बहिरवाल महाराज कडा धामणगावकर, त्यानंतर 6व्या दिवशी या ठिकाणी वनिताबाई पाटील भिवंडी, 7व्या दिवशी जन्माचे कीर्तन जे आहे अक्षय महाराज उगले यांचं ते रात्री 10 ते 12 या काळामध्ये झाले. आज रघुनाथ महाराज चौधरी यांचं काल्याचे कीर्तन होणार आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह 40 वर्षापूर्वी सुरू असून त्याच्या सुरुवातीला असलेला प्रतिसाद आणि आज असलेला प्रतिसाद यामध्ये भयंकर असा फरक पडलेला आहे. हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये गेल्या वर्षी रक्तदान सुद्धा आयोजित केले गेलेलं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे ही सांस्कृतिक केंद्र असून या ठिकाणी मुलांवर संस्कार तसेच समाजावर सुद्धा यामध्ये संस्कार होऊन सगळा ग्रामस्थ, गावकरी, भक्तगण एकत्र येऊन हा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण करतात. ज्ञानेश्वरी पारायणात बसलेल्या जे आमचे भाविक आहेत त्यांच्यासाठी 1 दिवसाची सहल, देवदर्शन सहल आयोजित केलेली असते. त्यानिमित्तानं आतापर्यंत आम्ही 3 सहली आयोजित केल्या होत्या. याही वर्षी आम्ही 1 सहल आयोजित करीत आहोत. असा अखंड हरिनाम सप्ताह करताना अनेक विविध आमचे सहकारी जे आहेत, नियोजन कमिटीचे सदस्य आहेत त्यांची मदत झालेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य असतील, विकास कार्य सोसायटी सदस्य असतील आणि इतर म्हणजे बाबरुडी हा एक त्यांचा महत्वाचा या सहभाग यामध्ये आहे. या सर्वांचे मी आभार मानतो आणि असंच पुढील सप्ताहासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. काम नाही झालो पायी रेकामा, चवे चवे घेऊ घास ब्रह्मरस आवडी. आणि एकदा सवय लागली, आवड निर्माण झाली की माणूस ते केल्याशिवाय राहत नाही. सेवा विठ्ठला विठ्ठला. जेवणारे बाई सुगरण असावी आणि उदार असावी. हॉटेल मधल्या मावल्या सुगरणी असतात पण उदार नसतात. आणि जेवणारा माणूस पहिल्या घासात चव कळाली पाहिजे त्याला. खारट आहे का, आणि का आंबट आहे का, पोचट आहे का. आमच्या आई बहिणी आम्हाला सांगत असतात, महाराज आमच्या भोळ्या महादेवाला काही कळत नाही, खारट कळत नाही, आंबट कळत नाही. म्हशीच्या आवला देव याची आंबन पुढ बांधायची चौकाळा महाराज. एकाच कीर्तनात माणसाचा फरक पडत जावा. एकाच कीर्तनामध्ये, एका सप्त्यात नाही, एकाच कीर्तनात. आपण किती सप्ते केले तर किती महाराज नेऊन घातले तर
काही फरक नाही, जैसे थे वैसे. पाहिलेल्या लेकराकडे बाळ सगुण गुणाचे ताने, 5 वर्षाचे माझे बाळ आणि 11 फुटी उंचीचा दरवाजा माझ्या लेकराचा हात कसा पुरला. गडबडीने कीर्तनाला यायचं म्हणून आई तुम्ही कवर लावायचं म्हणले. यशोदाबाई मी काय पोर सोर आहे का, 106 वर्षाचं वय आहे माझं. आमचं वय 106 वर्षाचं आहे बरं. 1919चा जन्म आहे, 6वं चालू आहे आता. तुम्ही कवर लावायचं विसरला असाल म्हणले. यशोदाबाई मी काय कोर सोर आहे का, माझ्या हाताने मी निम्या गावाचे कवर लावले, माझं लावायचं विसरण होय. दुसरीने विचारलं तुम्ही यांना सोबत आलात का, म्हणलं नाही. आम्ही दोघं विचार करीत होतो आणि कुणीकडून आला त्यांनी मुंगूस आमच्या मध्ये सोडलं, आमची बोध करायला लागला. आता म्हणले ज्याच्या घरी कमी नसतं त्यांना सवय असते चोरी करायची आणि पचन शक्तीला त्यांची चांगली असते. पचवायची ताकद लई मोठी असते. डांबार खाते, खडी खाते, सिमेंट खाते. आमच्या गावामध्ये 25 संडास आले होते सरकारी, खाल्ले ना बाबा, नाही मेळ लागून दिला. काय करावं त्या म्हातारीने सांगितलं, आता 11:15 वाजत आलेले, त्याच्या आईबापाला जाऊन घरानं सांगावं. पहिले आईबाप शिक्षा देत होते, लेकर चांगले घडीत होते. सगळ्या गवळणीनं तयारी केली, मोर्चा काढला. गवळणी मिळून सकाळी आल्या यशोने जवळी, आवरी आपला वनमाळी फुले आम्हा दिसला. सगळ्या गवळणी आल्या म्हणले यशोदाबाई आम्ही जातो तर आमचे लेकर बाळ घेऊन का, म्हणजे तुझ्या पोराने आम्हाला पिसाळा दिला. बाई माझं पोर काय करतं, लहानसं लेकरू आहे माझं. म्हणले काय करतं तुला सांगू का, येणे माझे कवड उघडीले, त्या चारित्र्याचं उच्चारण करावं. कोणतं, गोकुळामध्ये केलं त्या चारित्र्याचं. ह्या बाबाचे चारित्र्य प्रत्येक कार्य अवतारातले वेगळे वेगळे, गोकुळातलं चारित्र्य आगळ वेगळे. गोकुळात 2च चारित्र्य केले, पण जे कोणाला करता आले नाही ते. पहिली केली ती मारामारी, दुसरी केली ती चोरी. मारलं कोणाला, आजचे लोक जसे गोरगरिबाला मारतात तसे नाही. मारलं दुष्ट दुरात्मे, दुराचारी होते, वाईट वागणाराला. त्याचं पाप नाही बरं का वाईटाला मारल्याच, उलट पुण्य लागत. पण कीर्तनकार महाराज सांगत, जय जय दृष्टी दिशे भूत, ते ते मानी जे भगवान. त्याचं थोबार आणि तुका म्हणे आयशा नरा
मोजून माराव्या पांजरा हे प्रमाण कशातले? तुका म्हणे त्याचे पाप नाही तारणाचे. पांजरा म्हणजे जोड्याला म्हणत होते पहिले, गडी माणसं जोडे घालीत होते. और गड्ढे के साथ बैठे तो दो दो लाथा खाए. लहान मुलांना सवय लावायला पाहिजे. आजोबा आजीचं दर्शन घ्यायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. देवाचं दर्शन घे, तेव्हा त्याला दूध मिळेल. लहान मुलाबरोबर आईनं वडिलानं म्हाताऱ्या माणसानं आवं जावं बोलत जावं, म्हणजे लेकरू शिकत होते. बाळा तुम्हाला दूध प्यायचं का? बाळा तुम्हाला दूध भात खायचा का? बाळा तुम्हाला जेवायचं का? त्या लेकरावर संस्कार होतात महाराज आवं जावं बोलायचे. तो का म्हणे गोड लागे तो माझे रचना. महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.